आणि आता पाहणार आहोत आषाढी एकादशी संदर्भातील टॉप 9 घडामोडी। भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो, गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो, पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशी निमित्त मराठीमधून शुभेच्छा दिल्या। एकादशी निमित्त पंढरी विठू नामाच्या गजरामध्ये दुमदुमली। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा। शेतकऱ्यांवरचं संकट टळू दे, शेतामध्ये भरपूर पीक येऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाचरणी साकडं। तर बळीराजाला कष्ट करायला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, जनतेला चांगले दिवस येऊ दे, मुख्यमंत्री शिंदे यांची विठुरायाकडे प्रार्थना। आषाढी एकादशी निमित्त पवार गटाकडून पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट, समानतेची वारी असा हॅशटॅग देत पवारांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल। ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेली भक्तिमय जनसागराची ही विहंगम दृश्य। पुण्यातील प्रति पंढरपूर मंदिरात देखील गर्दी, भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी रांग, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये आषाढी एकादशी साजरी, नोकरदार वर्ग विठू नामाच्या जयघोषात तल्लीन। आषाढी एकादशी निमित्त नितीन गडकरी यांनी भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला। दिल्लीतील आरके पुरममधील विठ्ठल मंदिरामध्ये पूजा। आषाढी एकादशी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून देखील विठुरायाची पूजा। म्हापसा इथं विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये पूजा संपन्न।